ईशानची कथा. अघोरीची सावली. ईशान हा शहरात राहणारा साधा शांत स्वभावाचा तरुण होता. पण त्याच्या कुटुंबावर अचानक अवेळी येणाऱ्या अजब घटनांमुळे त्याचं जगच बदलून गेलं. त्याची बायको सायली आणि मुलगी आरोही या दोघीही काही दिवसांपासून विचित्र गोष्टी अनुभवत होत्या. रात्री घरात पावलांचे आवाज, भिंतींवर सरपटणाऱ्या काळ्या सावल्या आणि शून्यातून येणाऱ्या कुजबुज. सुरुवातीला सगळ्यांनी ताणतणाव समजून दुर्लक्ष केलं. पण एका रात्री सायलीने किंचाळत सांगितलं की तिला कुणीतरी अंधारात उभा दिसला आणि त्याने हळूच फुसफुसत म्हटलं, "तुम्ही माझं अधुरं काम पूर्ण कराल." घरातील शांतता आता पूर्णपणे तुटली होती. ईशानने गावातील एका नामांकित पंडिताला बोलावलं. पंडित घराभोवती फेरी मारताच थबकले. त्यांनी थरथरत सांगितलं की हे साधं भूत नाही, घरावर अघोरी साधनेचा शाप ठेवलेला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की कधी काळी नर्मदेच्या काठावर एक धोकादायक अघोरी साधक मरण पावला होता. तो पूर्ण साधना करू शकला नव्हता आणि त्याचा अपूर्ण आत्मा आता अघोरी साधना पूर्ण करण्यासाठी जिवंत घर शोधत फिरतो. पंडितांनी एकच वाक्य बोललं, "हा शाप लावणारा कोणीतरी जिवंत मनुष्य आहे आणि त्याला तुमच्या कुटुंबाबद्दल माहिती आहे." त्या रात्रीच्या वाऱ्यानेच घराच्या भिंती हलायला लागल्या. ईशानला हे पटत नव्हतं, पण नेमक्या त्या रात्री जे घडलं त्यानंतर त्याला शंका ठेवण्याची परवानगीच नव्हती. रात्री 2 वाजता आरोहीच्या खोलीतून रडण्याचा आवाज आला. तो धावत गेला आणि पाहतो तर काय, छतावर उलटी लटकलेली काळी सावली, 2 लाल चमकदार डोळे आणि लांब हातांनी आरोहीकडे झेपावत होती. ती सावली जिवंत माणसासारखी नव्हती, ती हवा नसल्यासारखी तरंगत होती. ईशानने आरोहीला उचलून पळताच सावलीने भिंतींवर हात आपटला आणि घरभर एक भयानक किंकाळी पसरली. त्या रात्रीनंतर घरात राहणं म्हणजे जिवंत नरक होतं. ईशान निराश झाला होता, पण पंडितांनी म्हटलेली एक गोष्ट त्याच्या मनात अडकून राहिली. शाप मोडायचा असेल तर त्या ठिकाणी जा जिथे अघोरीचं शरीर जाळलं गेलं. ईशानला त्या ठिकाणी जाणं म्हणजे मृत्यूला सामोरं जाण्यासारखं होतं, पण कुटुंब वाचवण्यासाठी त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तो आणि सायली त्या जंगलात गेले. दाट काळोखात झुडपं अलगद हलत होती, जणू कोणी न दिसणारी माणसं त्यांच्याकडे बघत होती. जमिनीवर पसरलेली राख, विचित्र चिन्हं, रक्ताचे ठिपके, सगळं त्या जागेचं तंत्रमंत्राचं भय सांगत होते. जंगलाच्या आत त्यांना एक काळी गुहा दिसली. आत गेल्यावर तापमान अचानक कमी झाले. गुहेच्या मध्यभागी जमिनीवर अंगारासारखे लाल वर्तुळ आणि त्यांच्यामध्ये बसलेला अर्धवट जळालेला अघोरीचा देह, डोळे उघडे, तोंड अर्ध उघडलेलं आणि त्याच्या आजूबाजूला पांढरी राख लोकरीसारखी फिरत होती. हे दृश्य इतकं भयानक होतं की सायलीचे पाय थरथर कापू लागले. तो अघोरी जरी मृत दिसत होता तरी त्याच्यातून जिवंतपणाचा थरकाप उडवणारा स्वर बाहेर आला, "तुमचं रक्त माझी साधना पूर्ण करेल." त्या क्षणी अंधारातून काळा धूर उठला आणि त्यात सावलीचा चेहरा दिसला. तीच सावली जी घरात होती. सावली थेट ईशानवर झेपावली. त्याचा श्वास घुटमळू लागला. काळे धागे त्याच्या शरीरात शिरत होते. सायलीने रडत रडत पंडितांनी दिलेली लाल माती अघोरीच्या देहावर फेकली.
लाल माती शरीरावर पडताच अघोरी घुरघुरू लागला. गुहेत हवा जोरात फिरू लागली. भिंतींवरून राख हवेत उडू लागली आणि सावली जळायला लागली. अघोरी प्रचंड गर्जना करत म्हणाला, हे अपूर्ण आहे. माझी साधना थांबवू शकत नाही. माझा गुरु माझ्यापेक्षा शक्तिमान आहे. तो येईल. आणि क्षणात त्याचा देह राखेत बदलला. गुहा थरथरली. छतावरून धूळ पडू लागली आणि सगळं इतक्या झटक्यात शांत झालं की कानात फक्त धडधड ऐकू येत राहिली. ईशान आणि सायली पळत पळत बाहेर आले. सूर्योदय होत होता. घरात पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की आरोही शांत झोपली आहे आणि तिच्या कपाळावरचा काळा डाग गायब झाला आहे. शाप मोडल्याचं स्पष्ट होतं. घर पुन्हा सामान्य वाटू लागलं. पण कथा इथे संपत नाही. कारण त्या रात्री घराच्या बाहेर वाऱ्याने हललेली बेल वाजली आणि अंगणात नाव न दिसणारा एक वृद्ध उभा होता. त्याच्या हातात काळा कमंडलू होता आणि चेहऱ्यावर विचित्र हसू. त्याने फक्त एकच वाक्य म्हटले, मी त्याचा गुरु आहे आणि माझी साधना अजून संपलेली नाही. त्या रात्री दाराबाहेर उभा असलेला वृद्ध, हातात काळा कमंडलू आणि चेहऱ्यावर पसरलेलं विचित्र हसू. त्याला पाहताच ईशानचा थरकाप उडाला. घरात अजूनही अघोरीच्या राखेचा थोडा वास जाणवत होता आणि बाहेर हा अज्ञात वृद्ध. वातावरण जड झालं. शांतता इतकी गडद होती की एखादी सुई पडली तरी आवाज घुमेल. ईशानने थरथरत विचारलं, कोण कोण आहात तुम्ही? वृद्धाने कमंडलू हलकं उंचावलं. त्यातून काळसर धूर बाहेर आला आणि त्याच्या पावलांभोवती फिरू लागला. तो घोगऱ्या आवाजात म्हणाला, तुम्ही ज्या रिकाम्या शरीराला जाळून आलात तो माझा शिष्य होता. त्याची साधना अधुरी राहिली आहे कारण तुम्ही मध्ये आलात. सायली पायऱ्यांवर थिजून उभी राहिली. आरोही झोपलेली असली तरी घरभर एक अनैसर्गिक थंडी पसरली. जणू या माणसाच्या भोवती हवा मृत झाली होती. वृद्ध पुढे म्हणाला, हा शाप तुटलेला नाही. तुम्ही फक्त दार तोडलंय. पण आतला काळोख अजूनही जिवंत आहे. आणि आता ती अधोरी साधना तुमच्या घरातच पूर्ण होणार. अचानक कमंडलातून निळसर ज्योत निघाली. ती ज्योत जमिनीवर पडताच माती फुलल्यासारखी फुटली आणि तिथून काळ्या सापासारखे धूररूप तंतू निघून घराच्या दिशेने पसरू लागले. ईशानने घाबरून दार बंद करण्याचा प्रयत्न केला, पण दार जड झालं. वृद्ध हलक्या आवाजात म्हणाला, दारे माझ्यासाठी कधीच बंद होत नाहीत. तेवढ्यात घराच्या आतून आरोहीचा रडण्याचा आवाज आला. ईशानच्या हृदयात जणू कुणीतरी शस्त्र रोवलं. तो धावत आत गेला. आरोही शांत होती, पण तिच्याजवळ जमिनीवर राखेसारखी काळी रेषा काढलेली होती. गुहेत दिसलेल्या अघोरीच्या त्याच चिन्हासारखी. सायली थरथरत पुटपुटली, तो घरात आत येतोय. भिंतीतून, घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून लहान लहान धूर सावल्या आकार घेऊ लागल्या. त्या मानवी नव्हत्या. कधी सापासारख्या सरपटत, कधी मानवाच्या चेहऱ्यासारख्या बनत, कधी फक्त काळे डोळे उघडत. ईशानने बाहेर पाहिलं. वृद्ध तिथून गायब झाला होता. फक्त त्याचा आवाज हवेत तरंगत होता, पहाटेपर्यंत मी परत येईन आणि तुमच्यातील एक जीव घेऊनच मी जाईन. साधना पुढच्या रक्तातूनच पूर्ण होते. सायलीने घाबरून आरोहीला उचलून ईशानच्या हातात दिलं. आपण घर सोडूया आत्ताच. पण दार उघडतच नव्हतं. खिडक्या, दरवाजे सगळं बंद.
भिंतींवर सावल्या दिसू लागल्या, कधी हसताना, कधी फुटकार मारताना. ईशानने आरोहीला जवळ घेत हळूच म्हटलं, सायली, आज रात्रीचा अंधार साधा नाही. हे एक युद्ध आहे, प्रकाश आणि अघोरीच्या मृत शक्तींचं. सायली रडत म्हणाली, आपण पंडितांना फोन करूयात कृपया. फोन उचलताच स्क्रीनवर एक शब्द दिसला, साधना. आणि त्यानंतर फोन स्वतःच बंद झाला. त्या क्षणी घराच्या जिन्याकडे पाहिल्यावर ईशानचं रक्तवाहन गोठलं. जिन्याच्या वरच्या पायरीवर एक अस्पष्ट सावली माणसाच्या आकारात उभी होती. तिचे डोळे पूर्ण पांढरे. तिने मान वाकवून खाली पाहिलं आणि कुजबुजली, पहाट जवळ येतीये. घराच्या प्रत्येक वस्तूला सावली आकार घेत होती. वेळ कमी होता. पहाट येईपर्यंत त्यांना या अंधाऱ्या शक्तींपासून स्वतःचं आणि आरोहीचं संरक्षण करायचं होतं. आणि खरा प्रश्न आता उभा राहिला. वृद्ध गुरु म्हणजे नेमका कोण? आणि त्याला या कुटुंबाबद्दल एवढं खास काय माहीत आहे? कथा आता अंधाराच्या गाभाऱ्यात शिरू लागली होती. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.